आज आपण बनवणार आहोत चॉकलेट चिप्स कुकीज। त्यासाठी मी अर्धा कप गूळ घेतलाय। यामध्ये तुम्ही पावडर गूळ सुद्धा घेऊ शकता। त्यात अर्धा कप तूप घालूया। याऐवजी बटर सुद्धा घालू शकता तुम्ही। आता हे छान असं स्मूथ अगदी हलकं होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं। हे बघा, हे छान असं लाईट झालेलं आहे। यात आपण घालायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ। यात 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे। पिंच सॉल्ट घालायचं आहे। हाफ टीस्पून बेकिंग पावडर घालायची। आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करूया आणि गरज लागेल तेवढं दूध घालायचं यामध्ये। आता हे आपण हाताने मळून घेऊया पीठ। गरज लागेल तेवढं दूध घालायचं, नाही गरज नसली तर घालायचं नाहीये। आणि अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं। थोडंसं दूध हवंय कारण ते एकत्र यायला हवं पीठ सगळं। असं एकत्र होईपर्यंत दूध घालायचंय, अगदी पातळ करायचं नाही पीठ। याला आपल्याला पाव कप दूध लागलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप चॉकलेट चिप्स। हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। हे 5 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया आणि मग कुकीज करायला घेऊया। तोपर्यंत ओव्हन 180 डिग्रीजला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि याच्यासाठी ट्रे तयार करायचा। आता आपण कुकीज करायला घेऊया। कुठलं तरी एक माप घ्यायचं। तुम्हाला हव्या त्या आकाराचे बिस्किट कुकीज बनवायचे। अशी बनवून घ्यायचे आणि ट्रेमध्ये थोडंसं अंतर ठेवून ठेवायचे। हे बघा, आपली कुकीज तयार झालेले आहेत। आता ओव्हन पण प्रीहीट झालेलं आहे। हे बघा 20 मिनिटं झाली आहेत। आता आपण हे बाहेर काढून घेऊया। हे बघू शकताय, अगदी मस्त आपले कुकीज तयार झालेले आहेत। आता हे काढून आपण थंड करूया आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे। कुकीज थंड झालेले आहेत। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। अतिशय मस्त अशी बेक झालेली आहे आणि परफेक्ट प्रमाणात ही अगदी खुसखुशीत अशी कुकीज तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।